स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जिल्हा न्यायालय पद भरतीतील शिपाई या पदाचा पहिला पेपर आज झालेला आहे 4थ्या शिफ्ट मध्ये. इथून मागे 6 शिफ्ट मध्ये आपल्याला पेपर झालेले बघण्यासाठी भेटले. तर लिपिक या पदाचे, ठीक आहे, लिपिक या पदाचे ते पेपर होते 6 शिफ्ट मध्ये. आज देखील 3 शिफ्ट मध्ये आपल्याला लिपिक या पदाचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटले आणि त्यासोबतच 4थ्या शिफ्टला आपल्याला शिपाई या पदाचा पेपर झालेला बघण्यासाठी भेटलेला आहे. तर पेपर झाला त्यानंतर 2-4 विद्यार्थ्यांशी बोलणं झालं, काय प्रश्न कलेक्ट केलेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासोबत आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. हा आपला पहिला पेपर होता शिपाई या पदाचा. तर संपूर्ण स्वरूप तुम्हाला समजून येणार आहे. कसे प्रश्न विचारले गेले होते, कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते, कोणकोणत्या विषयावरती, कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते, तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि त्यासोबत असं नाही की आपण फक्त शिपायाचं यामध्ये प्रश्न उत्तर बघणार आहोत. तिसऱ्या शिफ्टला लिपिक या पदासाठी जे पण प्रश्न आले होते, दुसऱ्या शिफ्टला जे पण लिपिक या पदासाठी प्रश्न आले होते, ते देखील आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. परंतु सर्वात पहिला आपण शिपाई या पदाचा विचार करणार आहोत. शिपाई या पदासाठी कोणकोणते प्रश्न आले होते, जो की 4थ्या शिफ्ट मध्ये पेपर झालेला आहे. तर बघा, आपण सर्वप्रथम जिल्हा न्यायालय पदभरतीचा शिपाई या पदाचा पहिल्या शिफ्ट मध्ये पेपर झालेला आहे, म्हणजे पहिला पेपर झालेला आहे आज 4थ्या शिफ्ट मध्ये. तर त्याचा आपण विचार करणार आहोत. यामध्ये जर महत्वाचं जर म्हटलं तर 30 प्रश्न विचारले गेले होते 30 गुणांसाठी आणि वेळ सुद्धा तुम्हाला 30 मिनिटाचा होता. ठीक आहे, अशा प्रकारचं इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. 30 प्रश्न 30 गुणांसाठी आणि 30 मिनिटाचा तुम्हाला इथे वेळ होता. इथपर्यंत तुम्हाला इथे समजून आलं. त्यानंतर इथे बघा, पुढे आपल्याला सर्वप्रथम सामान्य ज्ञानचे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. सामान्य ज्ञान यावरील पहिला प्रश्न काय दिला होता, जो प्रश्न आपल्याकडे आलेला आहे, मेजर ध्यानचंद पुरस्कारावरती इथे प्रश्न आलेला आहे, अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. तर प्रश्न काय होता, पूर्ण प्रश्न आलेला नाहीये, परंतु याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला देत आहे. हा क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. हा दरवर्षी क्रीडा व युवा मंत्रालयाद्वारे सादर केला जातो. पुढे जर विचार केला तर हा जो पुरस्कार आहे कधीपासून देण्यात आला, 2002 पासून इथं देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा आपल्याला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुरुवात कधी झाली, तर 2002 पासून इथं सुरुवात झालेली आहे. आणि त्यासोबत मेजर ध्यानचंद पुरस्कार याचं जुनं नाव आपल्याला विचारलं जातं. पूर्वीचं नाव काय होतं, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, पहिला प्रश्न तुम्हाला समजून आला असेल तर चला पुढील 2 नंबरचा प्रश्न जाणून घेऊया. 2 नंबरचा प्रश्न जर विचार केला तर द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये रक्कम किती दिली जाते, यावरती प्रश्न विचारला जातोय. ठीक आहे, तर आपल्याला प्रश्न काय दिला होता, द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये एकूण रक्कम किती दिली जाते. तर जर म्हटलं तर या पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर हा देखील क्रीडा पुरस्कार आहे, भारतीय क्रीडा पुरस्कार आहे आणि त्यामध्ये सुरुवात जर म्हटली तर आपल्याला द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झालेली आहे 1985 मध्ये. जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये आपल्याला किती रक्कम दिली जाते, रोख आपल्याला 40,000 पूर्वीपासून जेव्हा हा सुरू झाला तेव्हापासून आपल्याला तेव्हाची ही रक्कम सांगत आहे. यामध्ये आता जर म्हटलं तर लेटेस्ट मध्ये काय बदलाव झाला असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. यामध्ये रोख रक्कम 40,000 आणि मानपत्र आणि त्यासोबत मानचिन्ह यांचा समावेश असतो, अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. आणि त्यासोबत जर म्हटलं तर हा कोणत्या क्षेत्रामध्ये आणि का दिला जातो, गत 3 वर्षामध्ये क्रीडा प्रशिक्षण म्हणून सतत केलेल्या जे पण कामगिरी असते त्याबद्दल आपल्याला हा पुरस्कार दिला जातो. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. चला पुढील आपल्याला 3 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर एका ऍसिड वरती प्रश्न आलेला आहे. तर या ऍसिडचं नाव मला अशा प्रकारचं इथं भेटलेलं आहे, त्याविषयी थोडक्यात माहिती इथं गोळा करून इथं तुम्हाला इथं दिलेली आहे, जी की तुम्ही वाचू शकता. आणि बाकी जर म्हटलं तर हे जे पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाणार आहे. पुढे 4 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला प्राण्यांच्या एकूण किती प्रजाती आहेत, यावरती प्रश्न आला होता. ठीक आहे, प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला इथं लगेच समजून येणार आहे. तर यामध्ये जर विचार केला तर भारतात सस्तन प्राणी, पक्षी आणि त्यासोबत सरपाटणारे जे प्राणी आहे, उभयचर प्राणी आणि फुलपाखरे यांच्या अंदाजे जर विचार केला तर आपल्याला एवढ्या प्रजाती आहेत, किती, 91,000. ठीक आहे, अंदाजे इथं आपल्याला अंदाजानुसार 91,000 प्रजाती आहे, अशा प्रकारचं सांगता येईल. जगामध्ये जर म्हटलं तर पक्ष्यांच्या एकूण जर म्हटलं तर 11,000 प्रजाती असून भारतामधील त्यातील 1300 प्रजाती आढळतात, अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. पुढे 5 नंबरला जर म्हटलं तर दुसऱ्या तिसऱ्या शिफ्टला सुद्धा वेदांवरती प्रश्न आला होता आणि 4थ्या शिफ्टला सुद्धा आपल्याला वेदांवरती प्रश्न आलेला आहे, म्हणजे शिपाई या पदासाठी सुद्धा वेदांवरती प्रश्न आलेला आहे. जे 4 महत्वाचे वेद आहे त्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जाते, त्यासाठी त्यांची जी पण माहिती असेल ती तुम्ही व्यवस्थित अभ्यासून जा.
पुढे बघा 6 नंबरचा प्रश्न काय होता. 6 नंबरला प्रश्न आपल्याला काय दिला होता, रोहित शर्मा कोणत्या खेळाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेला होता. तर सर्वप्रथम यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. कारण रोहित शर्मा कोणत्या खेळाशी संबंधित आहे सर्वांनाच माहिती आहे, क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. आणि त्यासोबत रोहित शर्मा यांचं पूर्ण नाव इथे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे, रोहित गुरुनाथ शर्मा. त्यानंतर जन्म जर विचार केला तर आपल्याला 30 एप्रिल 1987 आपल्याला सांगता येईल, नागपूर महाराष्ट्र येथे यांचा जन्म झालेला आहे. जर पुढे जर म्हटलं तर हा भारताकडून आपल्याला एक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे, अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. आणि बाकीची जी पण महत्वाची माहिती ती तुम्हाला इथे दिलेली आहे. तर बघा पुढील आपल्याला 7 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, ब्रह्मपुत्र नदीला बांगलादेशमध्ये काय म्हणतात, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेला होता. तर आपल्याला सांगता येईल जमुना म्हणतात. ठीक आहे, जमुना या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ब्रह्मपुत्र नदीला बांगलादेशातील आपल्याला जमुना म्हणून ओळखली जाते, अशा प्रकारचं इथे सांगता येईल. त्यासोबत ब्रह्मपुत्रा नदीविषयी थोडक्यात माहिती इथे दिलेली आहे. ब्रह्मपुत्रा ही आशियामधील एक प्रमुख नदी आहे आणि इतर काही महत्वाची माहिती दिली आहे. यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात वारंवार. पुढे बघा 8 नंबरला जर म्हटलं तर आपल्याला योजनेवरती एक प्रश्न होता. योजना कोणती विद्यार्थ्याचं लक्षात राहिलं नाही, परंतु योजनेवरती प्रश्न आला होता. तर बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला, घोडा कोणत्या यज्ञात होता, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. तर अश्वमेध आपल्याला सांगता येईल, अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला गेला होता. पुढे बघा 10 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसत असेल. आता पुढील प्रश्न बघण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देत आहे. जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी आपण काय महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत. अगदी 2 मिनिटांमध्ये त्या नोट्स बद्दल माहिती जाणून घेऊया. त्यानंतर अजून भरपूर प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत, त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर या नोट्स मध्ये तुम्हाला काय काय दिलं जातं हे सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं. यामध्ये जर विचार केला तर मागील 20 ते 23 प्रश्नपत्रिका तुम्हाला 2018च्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये दिल्या जातील. हे सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यासोबत जर म्हटलं तर 2024 साठी, ठीक आहे, 2024 साठी 30 ते 40 प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्नपत्रिका 2024 साठी तुम्हाला दिल्या जातील. त्यासोबत जर म्हटलं तर टीसीएस पॅटर्न नुसार झालेले लेटेस्ट 100 ते 150 जे क्वेश्चन पेपर आहे तुम्हाला दिले जातील. 2023 व 24 चे झालेले टीसीएस पॅटर्न नुसार प्रश्नपत्रिका तुम्हाला एवढ्या दिल्या जातील. यामध्ये अजून तुम्हाला यामध्ये काय दिलं जाणार आहे, प्रत्येक विषयानुसार नोट्स तुम्हाला जे पीडीएफ आहे स्टडी मटेरियल तुम्हाला यामध्ये दिलं जाईल. ठीक आहे, स्वरूप जर म्हटलं तर सर्व काही आपल्याला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये दिलं जाईल. जसं की उदाहरणार्थ दाखवायचं जर म्हटलं तर बघा हे सर्व काही तुम्हाला अशा प्रकारचं दिलं जातं पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. इथे बघा तुम्हाला संपूर्ण स्वरूप समजून येईल. आता जर म्हटलं तर आपल्याला अजून एक विद्यार्थ्यांचा प्रश्न विचारला जातो की आता जे आपलं शिपायाचं पद आहे त्यासाठी संगणकावरती प्रश्न येतात का, संगणकावरती प्रश्न विचारले जात नाहीये, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं. पुढे बघा आपल्याला अशा प्रकारच्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये हे सर्व आपल्याला हे जे प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलाय. विज्ञानावरती मात्र तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आज देखील विज्ञानाच्या जीवनसत्वाच्या आधारे एक प्रश्न विचारला गेला होता. इथे विज्ञानावरती आधारित एक महत्वाचे पीडीएफ दिले. अजून वरती आलं तर प्रश्नपत्रिका, त्यानंतर पीडीएफ फॉर्मॅटमध्ये हे मागील प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्नपत्रिका, बाकीचं स्टडी मटेरियल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये, इतिहास, विज्ञान, इतिहास, त्यानंतर जर विचार केला तर भूगोल, चालू घडामोडी, मराठी, हे सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथं उपलब्ध करून दिले, जे की तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारच्या पीडीएफ स्वरूपामध्ये. तर हा एक आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, तिथे तुम्हाला हे उपलब्ध करून दिलंय. तर हा आपल्याला जो चॅनल आहे हा लिंक शिवाय तुम्ही जॉईन करू शकत नाही. तर लिंक मिळवण्यासाठी आपण पेमेंट ठेवलेलं आहे. तर पेमेंट किती असणार आहे, फक्त जर म्हटलं तर आधी आपण याचं पेमेंट ठेवलं होतं 119 रुपीज, परंतु हे पेमेंट आता कट करून, ठीक आहे, आपल्याला अजून यामध्ये सूट बघण्यासाठी भेटणार आहे 79 रुपयामध्ये तुम्हाला या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाणार आहे. लिंक मिळाल्यानंतर फक्त तुम्हाला लिंक वरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल जो आहे तो जॉईन करायचा आहे. कारण प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, जोपर्यंत लिंक भेटत नाही तोपर्यंत तुम्ही जॉईन होऊ शकत नाही. याचं पेमेंट फक्त आपण एवढंच ठेवलेलं आहे. इथे सर्व पीडीएफ तुम्हाला भेटून जातील, तुम्हाला डाउनलोड करून तुम्ही झेरॉक्स मारू शकता, प्रिंट घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर यासाठी आपण किती पेमेंट ठेवले, 79 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे. आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट पाठवायचे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही जे आपल्याला हे ज्या लिंक आहे आणि बाकी माहिती सर्व काही तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केली जाईल. लिंकला जॉईन होऊन घ्यायचं आणि त्यानंतर सर्व काही पीडीएफ तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारचा आपण जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी भरपूर स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलंय. विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होत आहे. तर तुम्ही देखील याचा फायदा घेऊ शकता अगदी कमी किमतीमध्ये. याची प्राइस आपण फक्त ठेवलेले 79 रुपीज. ठीक आहे, तर बाकी माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता दिलेल्या नंबरवरती.
तर पुढे बघा आपल्याला जर म्हटलं तर क्रिकेटमध्ये LBW, ठीक आहे, LBW कधी दिला जातो अशा प्रकारचा इथे प्रश्न होता. तर थोडक्यात त्याच्याविषयी माहिती दिली. हा प्रश्न आपल्याकडे पूर्ण आलेला नव्हता, त्यामुळे यावरती जास्त आपण चर्चा करणार नाहीये. परंतु कधी दिला जातो हाच प्रश्न असेल तर त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे. ठीक आहे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आता याचं स्वरूप सांगत आहे तुम्हाला, जे शिपाईचं पद आहे त्याचं स्वरूप सांगत आहे. जसं सांगितल्याप्रमाणे यावरती सामान्य ज्ञानावरती प्रश्न होते, संगणकावरती प्रश्न होते का? नव्हते. ठीक आहे. तुम्हाला शिपाई या पदाचं सांगत आहे, शिपाई या पदाचं सांगत आहे. त्यानंतर इंग्लिश वरती आता 8 नव्हे तर फक्त 5 प्रश्न होते, मराठीवरती 5 प्रश्न होते. हे 10 प्रश्न झाले आणि बाकीचे सामान्य ज्ञानवरती प्रश्न होते. अशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप होतं. टोटल 30 प्रश्न होते, हे तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारचं आपल्याला स्वरूप ठेवलेलं होतं. आणि बाकी जर म्हटलं तर इंग्लिशमध्ये आपल्याला कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न होते? आर्टिकल, टेन्स, करेक्ट सेंटेन्स तुम्हाला ओळखायला सांगितलं होतं आणि फिल इन द ब्लँक या टाईपचे फक्त 5 प्रश्न आले होते. पुढे जर मराठीवरती विचार केला तर आपल्याला बघा मराठीवरती जे पण प्रश्न होते ते प्रश्न पण आपल्याकडे आलेले आहेत. प्रश्न काय विचारले होते? जसे की शुभम चांगला खेळला, यातील आपल्याला विधेय ओळखायला सांगितलं होतं. तर आपल्याला इथं जर म्हटलं तर आपल्याला विधेय म्हणजे जर विचार केला तर आपल्याला क्रियापद ओळखायला सांगितलं होतं. तर यातील क्रियापद हे खेळला होतं. ठीक आहे. तर क्रियापद आपल्याला ओळखायला सांगितलं होतं. तर आपल्याला लगेच समजून येतं खेळला हे इथं क्रियापद आहे, हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. अशा प्रकारचं मराठीचे एकदम बेसिक आणि इझी लेवलचे क्वेश्चन विचारले गेले होते. त्यानंतर पुढे जर विचार केला तर ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारला होता. तर ज्ञात, अज्ञात हा विरुद्धार्थाचा शब्द झाला. या टाईपचा प्रश्न आला होता आजच्या 4थ्या शिफ्टमध्ये शिपाई या पदासाठी. तो काम करतो यासाठी एक विधेय ओळखण्यासाठी इथं प्रश्न विचारला गेला होता. आणि जर म्हटलं तर आज मी व्यायाम केला यावरती सुद्धा तुम्हाला विधेय ओळखण्यासाठी इथं प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे मराठी जे आहे एकदम बेसिक लेवलचं, इझी लेवलचं तुम्हाला विचारलं गेलं होतं. अशा प्रकारचं शिपाई या पदाचं परीक्षेचं आजचं स्वरूप होतं. इथपर्यंत तुम्हाला ते संपूर्ण काही समजून आले. आणि हे जे पीडीएफ आहे बाकी सर्व पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिले. YBD अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे, तिथे हे तुम्हाला सर्व काही भेटून जाणार आहे. तर चला आता पुढे जर म्हटलं तर सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टचे काही प्रश्न आपल्याकडे आले होते. पेपरचं स्वरूप तुम्हाला सांगून घेतो. इथं मराठीवरती जर म्हटलं तर वाक्यपृथक्करण, समानार्थी, विरुद्धार्थी, विधेय, विस्तार यावरती प्रश्न होते. त्यानंतर इंग्लिशमध्ये टेन्स, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि फिल इन द ब्लँक या टाईपचे प्रश्न होते. तसं त्यानंतर जर विचार केला तर लिपिकचा आता पेपर संपलेले आहेत, त्यामुळे संगणकावरती प्रश्न होते ते हे सोडून द्या. परंतु जर म्हटलं तर MS Word वरती एक्सेल, शॉर्टकट कीज आणि पेज लेआउट वरती प्रश्न होते. काही सामान्य ज्ञानचे देखील प्रश्न आलेले आहेत, ते देखील आपण बघणार आहोत. आता यामध्ये जर म्हटलं तर सामान्य ज्ञानमध्ये जर विचार केला तर इथे बघा आपल्याला एक ग्रंथावरती प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे. विनय पिटिका, ठीक आहे, विनय पिटिका यावरती प्रश्न विचारला होता की हा कोणता ग्रंथ आहे? तर हा एक बौद्ध ग्रंथ या टाईपचा एक प्रश्न आला होता. दुसऱ्या तिसऱ्या शिफ्टचे प्रश्न सांगत आहे. त्यानंतर पुढील प्रश्न होता कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही? ठीक आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या शिफ्टचा प्रश्न आहे कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही. तर कोणकोणत्या राज्यातून जात हे आपल्याला माहिती असेल तर लगेच आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल. मिझोराम, त्रिपुरा, पुढे म्हटलं तर बांगलादेश, त्यानंतर पश्चिम बंगाल, त्यानंतर झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात हे 8 राज्य यामधून आपल्याला जर म्हटलं तर भारतामधील कर्कवृत्त जातं. तर आपल्याला कोणत्या राज्यामधून जात नाही म्हटलेले. तर आता यापैकी जे पण राज्य एस्ट असेल त्यामधून जात नसेल ते आपलं प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर पुढील आपल्याला प्रश्न काय विचारला होता? इथे एक खेळाचं नाव दिलं होतं आणि त्याची उंची किती होती? ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर जर म्हटलं तर आपल्याला इथं बास्केटबॉल नाही तर फुटबॉल अशा प्रकारचं काहीतरी खेळाचं नाव होतं. आणि त्याचं जर म्हटलं तर जे पण गोल पोस्ट असते नाही तर आपल्याला जी उंची असते ते विचारलं होते, ज्याचं 8 फूट अशा प्रकारचं उत्तर आहे. पुढे जर विचार केला तर कबड्डी महासंघाची स्थापना हा ऑलरेडी रिपीट झालेला पुन्हा विचारलेला प्रश्न आहे. 1950 साली झालेले हे सर्वांना माहिती आहे. त्यानंतर पुढे जर विचार केला तर आपल्याला पुढे ऋग्वेदावरती प्रश्न विचारला गेला होता. ऋग्वेद कधी लिहिला? तर आपल्याला सांगता येईल 15वे जे शतक आहे त्यामध्ये ऋग्वेद लिहिला गेला होता. आणि हिंदू धर्मातील हे एक पवित्र पुस्तक आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे जर विचार केला तर MOSB चा फुल फॉर्म आपल्याला विचारलं होतं. काय फुल फॉर्म आहे? तर मेडिकल ऑफिशियल सिलेक्शन बोर्ड अशा प्रकारचा आपल्याला याचा फुल फॉर्म सांगता येईल. त्यानंतर पुढे जर विचार केला तर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार कोणता यावरती प्रश्न विचारला गेला होता. तर SSB आपल्याला सांगता येईल. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार अशा प्रकारचा आपल्याला सांगता येईल. किंवा हे जर ऑप्शन मध्ये असेल राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार, तर या 2 पुरस्कारांपैकी आपले एक प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पुढील आपल्याला 8 नंबरचा प्रश्न काय दिला होता? पंडिता रमाबाई यांची संस्था कोण होती? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर पंडिता रमाबाई यांची महत्वाची संस्था जी आहे शारदा
शारदा सदन अशा प्रकारचं सांगता येईल. शारदा सदनची स्थापना कधी झाली? 11 मार्च 1889 मध्ये. ठिकाण जर विचार केला तर आपल्याला मुंबई इथे ठिकाण आहे. आणि त्यासोबत ही जी संस्था आहे तर ती कशासाठी काम करते? ज्या विधवा स्त्रिया असतात किंवा अनाथ स्त्रिया असतात त्यांच्या पुनर्वसनासाठी ही सहकार्य करत असते. ठीक आहे, तर अशा प्रकारचे आपल्याला याविषयी माहिती झालं. अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला गेला होता, भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम कुठे होतो? तर देवप्रयाग हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर अजून आपल्याला 2 प्रश्नांविषयी माहिती भेटली होती. मूलभूत हक्क यावरती एक प्रश्न होता आणि कवक व प्राणीसृष्टी. ठीक आहे, तर यावरती एक प्रश्न होता. हे एक 2 महत्वाचे टॉपिक झाले, यावरती प्रश्न आलेले होते. टोटल अशा प्रकारचे आपण 20-25 प्रश्न बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शिपाई या पदासाठी कोणते प्रश्न आले होते, बाकी लिपिक या पदासाठी कोणते प्रश्न आले होते, सर्व स्वरूप मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. शिपाई या पदासाठी 30 प्रश्न विचारले जातात, 30 गुणांसाठी, 30 मिनिटांसाठी. आणि यामध्ये मराठी इंग्रजी 5-5 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, बाकी जीएस वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, परीक्षेचं संपूर्ण स्वरूप समजून आलं तुम्हाला. आज पेपर झाला असेल तुमचा, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे पण प्रश्न आले असतील ते सांगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून इतर जे व्हिडिओ बघतात त्यांना जे पण प्रश्न आले होते ते समजून येतील. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. ज्या नोट्स सांगितल्या त्या नोट्सचा फायदा घ्या. बाकी काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.